12 फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली जाते। केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांविरोधात आता देशभरातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी 12 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी भारत बंद अशी हाक दिली आहे। याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सुद्धा समर्थन दिलंय। त्यामुळे बंद आणखी परिणामकारक आणि व्यापक स्वरूपाचा होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामगारांच्या समोर विविध प्रश्न आणि समस्या निर्माण झाल्यात। कामगार या कायद्यातील बदलामुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहोचते। या नव्या बदलामुळे कामगारांच्या हाताला कमी संधी मिळणार आहे। केंद्रातील भाजपा सरकारचे धोरण हे शेतकरी आणि कामगार विरोधी असल्यामुळे या बंद मध्ये आता काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावं अशी सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून देण्यात आल्याची माहिती समोर येते। दरम्यान उद्या भारत बंद आहे अशी हाक दिली जाते। भारत बंद मध्ये 10 केंद्रीय कामगार संघटना सहभागी होत आहेत। 4 नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचारी कामगारांचे अधिकार हिरावले जात असल्याचा आरोप करत या संघटनांनी बंद पुकारलाय। आता याला काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिलाय। त्यामुळे हा बंद आता आणखी परिणामकारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। उद्याच्या भारत बंद मध्ये देशभरातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याची अधिकृतपणे कोणतेही आदेश आले नाहीयेत। केरळ, कर्नाटक आणि ओडिशा राज्यामध्ये या बंदचा प्रभावी परिणाम दिसू शकतो। इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे काही शाळा महाविद्यालये बंद असू शकतात। 12 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज प्रभावित होतील। बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी संपात सहभागी होण्याची देखील घोषणा केली जाते। अर्थात बँकांनी अथवा रिझर्व्ह बँकेने या दिवशी सुट्टीची अधिकृतपणे अजूनही घोषणा केली नाहीये, पण काही बँकेतील कामकाजावर याचा थेट परिणाम दिसून येईल। त्यामुळे आता उद्या खरंच भारत बंद राहणार का हा प्रश्न आता